मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान योजनाचा आता 21वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा काही जिल्ह्यांमध्येच आज पैसे जमा झालेले आहे। शेतकरी मित्रांनो बघा या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला आज पैसे मिळाले असेल। आणि बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर तुम्हाला काय काम करायचं आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी एक प्रचंड आणि मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की बघा पी एम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास असल्याची महत्त्वाची माहिती नरेंद्र मोदी साहेबांनी व देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता बघा नरेंद्र मोदी साहेबांनी व देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे स्वतः आपल्याला माहिती दिली आहे, कारण की बघा राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनाचे बघा 2000 वितरित करण्यात असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। आणि आजच सर्वांची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा ज्या शेतकरी बांधवांना आतुरतेने वाट पाहत होते त्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्र बघा पी एम किसान योजनाचा बघा 21वा हप्ता तसेच नमोचा 8वा हप्ता असे दोन्ही योजनाची मिळून बघा 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी व तसेच बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळालेले आहे व कोणते शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यांची यादी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच बघा नरेंद्र मोदी साहेबांनी ही यादी जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी एक प्रचंड आणि मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनाचा आता 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा बघा 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजेच्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु बघा आज ते उद्या दुपारपर्यंत यापैकी बघा 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याची मोठी माहिती समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्र बघा शासनाकडून पी एम किसान तसेच बघा नमो शेतकरी योजनाचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची ही महत्त्वाची बातमी आज पत्रकार परिषदेतून माध्यमातून देण्यात आलेली आहे। कारण की शेतकरी मित्र बघा निश्चित केलेल्या बँकेमध्येच हा हप्ता मिळणार आहे। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी काही बँकेची यादी जाहीर केलेली आहे, त्या बँकेमध्येच आज पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्र बघा त्या यादीत बघा शेतकरी मित्रांनो त्या यादीत तुमच्या बँकेचं नाव असेल तरच तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट बघा 2000 प्लस शेतकरी मित्र बघा 2000 प्लस 2000 प्लस 2000 असे दोन्ही योजनांची मिळून तुम्हाला बँक अकाउंटवरून तुमच्या 4000 रुपये डायरेक्ट जमा होणार आहे। जर यादीत तुमच्या बँकचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, स्वतः नरेंद्र मोदी व तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे। बघा या अंदाजानुसार आता शेतकऱ्यांना अडचणी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा दिवाळीनिमित्त शेतकऱ्याला आनंद करण्यासाठी म्हणजेच की बघा खुश करण्यासाठी ही सरकारने निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पी एम किसानचा बघा 21वा हप्ता आणि 8वा हप्ता नमो शेतकरी योजनाचा आता खुश करण्यासाठी सोडण्यात येत आहे। बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्या पहिल्या टप्प्यात बघा 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे। आणि आज 3 वाजेपासून बघा शेतकऱ्यांच्या काही जिल्ह्यात पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा आता उद्यापर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। व तसे बघा शेतकऱ्यांचे नाव जर या 18 जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांच्या बँक अकाउंटवर बघा 4000चा हप्ता मिळणार आहे। शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण की शेतकरी मित्र बघा केंद्र आणि राज्य सरकारकडे बघा भाजप असल्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारमध्ये बघा आणि आपल्या राज्यात दोन्ही सरकार आता भाजप सरकार असल्यामुळे त्यांना विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण 2 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यात बघा 18 जिल्ह्यात आणि दुसऱ्या टप्प्यात फक्त उर्वरित 18 जिल्ह्यात अशा दोन्ही योजनांची मिळून बघा दोन्ही योजनांची मिळून 4000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आता बघा ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी सर्वप्रथम करून घ्यावी लागणार आहे, कारण बघा गेल्या वर्षी जेव्हा पी एम किसान योजनांचा 20वा हप्ता असो व काही 19वा हप्ता असो अशा शेतकऱ्याला मिळाले नसेल आणि ज्या शेतकऱ्याने बघा ई-के-वाय-सी कंप्लीट केलेली नाही आणि बघा आता 21वा हप्ता मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी कंप्लीट केलेली असेल आणि ज्या शेतकऱ्याला राखलेले हप्ते म्हणजे बघा 18वा हप्ता असो 19वा हप्ता असो किंवा 20वा हप्ता असो आणि ज्या शेतकऱ्याला मिळाला नव्हता आणि त्या शेतकऱ्याने आता ई-के-वाय-सी केली तर त्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता हे पैसे वितरित होणार आहे। बघा तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे पैसे आता मिळाले नव्हते, कारण 20वा हप्ता अनेक शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी न केल्यामुळे त्यांना हप्ता मिळाला नव्हता। यांचे मुख्य कारण म्हणजे बघा अनेक शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी किंवा आधार लिंक केलेले नव्हते, त्यामुळे त्या शेतकऱ्याला बघा 20वा हप्ता मिळाला नव्हता।
म्हणून शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अजूनसुद्धा बघा ई-के-वाय-सी केली नसेल, तर ई-के-वाय-सी करून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी हे आवश्यकता कामे केलेली नाहीत, त्यांच्या खात्यात या योजनाचे ₹1 सुद्धा जमा होणार नाही. स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. बघा आता 20व्या हप्त्यापासून जे काय वंचित राहिलेले जे शेतकरी राहिलेले होते, त्यांनी जर ई-के-वाय-सी केली, जर तुम्हाला अद्यापही कामं केली नसेल, ते आत्कालीन करून घ्या. नाहीतर तुम्हाला 21वा हप्तासुद्धा मिळणार नाही. व तसे बघा आता शेतकरी मित्रांनो, आता ₹4,000 तुमच्या बँक अकाउंटला दोन्ही योजनांची मिळणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? बघा यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, बघा आता प्रश्न आहे की बघा पीक विम्याचा. आता तो शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे? बघा शेतकरी मित्रांनो, आता सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता बघा पीक विम्याची दुसरा टप्पा देखील येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्याची मोठी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. आता शेतकरी मित्रांनो, बघा काही दिवसातच आता तुमच्या बँकेवर पीक विमा आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता मागील वेळेस बघा ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनाचा 20वा हप्ता मिळाला नव्हता, त्यांच्या एक कारण असं होतं की ज्यांचे खातं सरकारने निश्चित केलेल्या खात्यामध्ये यादीमध्ये नव्हतं. यामुळे सरकारने खबरदारीने म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून 12 खाजगी बँक आणि बघा 12 सरकारी बँक हे निवडलेले आहेत. उद्या नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या दोन्ही योजनांचा हप्ता ज्या राहिलेल्या शेतकऱ्यांना हे बँकेमध्ये आता जमा होणार आहे आणि ते बी सरकारने काही निवडक बँका निवडलेल्या आहे. त्यामुळे आता बघा त्या बँके कोणत्या आहे, त्या यादीत जर तुमच्या बँकेचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. बघा शेतकरी आता स्वतः सरकारने काही बँका निवडलेल्या आहे. आता ते बँक आपण तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणारच आहोत. बघा या निवडणूक बँकेमध्ये यादी पुढील प्रमाणे सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा आता पंजाब बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहे. व तसं बघा इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक, बडोदा बँक, पंजाब नॅशनल बँक व तसेच आय-सी-सी बँक व तसेच एच-डी-एफ-सी बँक, कोटका महिंद्रा बँक, जिल्हा सरकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सर्वात आता महत्त्वाची बँक म्हणजे की शेतकरी मित्रांनो, बघा पोस्ट ऑफिस बँक. आता ज्या शेतकऱ्यांचे बघा या यादीत ज्या शेतकऱ्यांचे बघा जर तुमचं सुद्धा खातं या बँकेत असेल तर तुम्हाला डायरेक्ट आज 3 वाजेपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता उद्यापर्यंत डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर आता पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे? बघा यापैकी कोणत्याही एक बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू शकतात. पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे आणि या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच बघा पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो, बघा आता फक्त उद्या हप्ता मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यामध्ये बघा आज 3 वाजेपासून बघा या 18 जिल्ह्याची यादी सुद्धा पुढील प्रमाणे आपण सांगणारच आहोत. म्हणजे की आज 3 वाजेपासून बघा या 18 जिल्ह्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे बघा आता शेतकऱ्याची आता दिवाळी गोड गोड होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे? बघा आता शेतकरी मित्रांनो, आता नांदेड, जर तुमचं नांदेड जिल्हा असेल तर तुम्हाला आज 3 वाजेपासून तर उद्यापर्यंत तुमच्या बँक अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो, बघा छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यामध्ये बघा समावेश पहिल्या टप्प्यात आता हप्ता मिळणार आहे. शेतकरी मित्र, बघा आता तुम्हाला नमो शेतकरी योजनाचा बघा 8वा हप्ता, तसंच बघा पीएम किसानचा 21वा हप्ता, असे दोन्ही योजनांचे मिळून तुम्हाला बघा 2,000 प्लस शेतकरी मित्रांनो, 2,000 प्लस 2,000 एकूण तुम्हाला आता ₹4,000 डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, बघा जे काय राहिलेल्या शेतकऱ्याला पुढील म्हणजे की पुढील जिल्ह्यामध्ये जेव्हा यादी जाहीर होणार तेव्हा त्यांच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. आणि शेतकरी मित्र, बघा आज 3 वाजेपासून तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्र, बघा जर तुमच्या अजूनसुद्धा बँकमध्ये पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.